डॉक्टर जगदीश शिंदे आणि आज माझ्यासोबत एक रुग्ण आहे. त्या बाबांचं वय 94 वर्ष आहे आणि बाबांची आमच्या इथे रेडिएशन थेरपी ट्रीटमेंट झाली आहे. बाबांना घशाचा कॅन्सर झालेला आणि त्यांचं वय 94 वर्ष असल्यामुळे ट्रीटमेंट करणं थोडं अवघड होतं. तर या वयात सुद्धा त्यांनी हिंमत दाखवली. साधारण काय असतं की जसं वय वाढत जातं तसं ट्रीटमेंट करण्याची क्षमता जी असते सहन करण्याची ती कमी होत जाते. पण या वयामध्ये सुद्धा ट्रीटमेंट सहन करणं ही एक अतिशय प्रेरणादायक अशी गोष्ट आहे आणि त्यामुळंच आम्ही बाबांचे एक इंटरव्ह्यू या ठिकाणी घेत आहोत. बाबांसोबत त्यांची नातू आहेत आपल्यासोबत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्यांना कसं वाटलं आणि सुरुवातीला त्यांचा ट्रीटमेंट सुरू करताना काय त्यांची स्थिती होती आणि आता त्यांना कसं वाटतं. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर दत्तात्रय सूर्यवंशी. ते माझे आजोबा आहेत. त्यांचं वय 94 वर्ष आहे. यांना सुरुवातीला 1-1.5 महिन्यापूर्वी कॅन्सर डिटेक्ट झाला. आम्हाला आमच्या घरच्यांना पण परेशानी झाली की बाबा याच्यावर इलाज काय करायचा. कारण काही डॉक्टर बोलले की इलाज होत नाहीये, तुमचं जर पेशंट आहे खात पित असेल तर घरीच राहू द्या. पण पेशंटला त्रास होत होता, खात होतं पण त्रास होत होता. त्यांच्या जी घशाची गाठ होती ती दुखत होती. त्याच्यानंतर मग आम्ही माझी एक मैत्रिणी इथं त्या हॉस्पिटलला प्रणाली ठेवली म्हणून त्यांच्या ह्यानं आम्ही डॉक्टर जगदीश शिंदे सरांकडे आलो आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये. तर त्यांच्याशी भेटल्यानंतर त्यांच्याशी पण आम्ही डिस्कस केलं. तर ते बोलले काळजी करायची काही गरज नाहीये, तुमचं बाबांनी हिंमत दाखवल्यानंतर तुमचं व्यवस्थित ट्रीटमेंट होईल या ठिकाणी. त्याच्यामुळं मग त्यांनी पण आम्हाला कॉन्फिडेंटली प्रोत्साहित केलं. त्याच्यामुळं आम्ही पण ट्रीटमेंट घ्यायचा या गोष्टीवर विचार केला व आमची आज ट्रीटमेंट एकूण 16 रेडिएशन पूर्ण झाले. आमचे आजोबा व्यवस्थित ठणठणीत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही डॉक्टरांचे मनस्वी आभार मानतो आणि त्यांच्याकडून आम्हाला याच्यानंतर पण चांगली याच्यासारखी सुविधा सर्व रुग्णांना मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद.